शाकिब उल हसनच्या नाबाद 64 धावांच्या खेळीच्या जोरावर बांगलादेश क्रिकेट संघाने टी20 विश्वकरंडकातील ड गटातील लढतीत नेदरलँड संघावर 25 धावांनी मात करत अव्वल 8 संघांच्या फेरीत पोहोचण्याचं आव्हान कायम राखलं। मात्र या गटामध्ये दक्षिण आफ्रिकन संघ 6 गुणांसह पहिल्या स्थानावर असून आता बांगलादेशचा संघ 4 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे आणि बांगलादेशच्या या विजयासह श्रीलंकन संघाचे आव्हान संपुष्टात आले आहे। टी20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेत 29व्या सामन्यात अफगाणिस्तानने पापुआ न्यू गिनीला 7 विकेट्सने पराभूत केला आहे। मात्र हा अफगाणिस्तानचा सलग तिसरा विजय ठरल्याने त्यांनी सी ग्रुप मधून सुपर 8 फेरीत स्थान पक्क केलं आहे। दरम्यान त्रिनिदादला पार पडलेल्या सामन्यात पीएनजीने अफगाणिस्तानवर विजयासाठी 96 धावांचं आव्हान ठेवलं होतं आणि या आव्हानाचा पाठलाग अफगाणिस्तानने 15.1 षटकातच 3 विकेट्स गमावत पूर्ण केलाय। नागपूरची सुवर्णकन्या दिव्या देशमुखने गांधीनगर गुजरात येथे झालेल्या जागतिक ज्युनियर बुद्धिबळ स्पर्धेत 20 वर्षाखालील मुलींच्या गटात विजेतेपदाला गवसणी घालून आपण या खेळातील महाराणी आहोत हे पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलं। मात्र हे तिचं या गटातील पहिलंच जागतिक विजेतेपद आहे। आंतरराष्ट्रीय मास्टर असलेल्या 18 वर्षीय दिव्याने शेवटच्या फेरीत पांढऱ्या सोंगट्यानिशी खेळताना बल्गेरियाचा महिला ग्रँडमास्टर बेलोस्लावा कॅस्टेवावर मात केली आणि तिसऱ्या मानांकित असलेल्या दिव्याने 11 पैकी 10 गुण प्राप्त करत विजेतेपदाला गवसणी घातली। टी20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेत 28व्या सामन्यात इंग्लंडने ओमान विरुद्ध 8 विकेट्सने दणदणीत विजय मिळवलाय। इंग्लंडसाठी हा निर्णायक सामना होता, त्यामुळे त्यांना या सामन्यात विजय गरजेचाच होता। त्यामुळे आता गटविजेत्या इंग्लंडने विजय मिळवत आपले आव्हान कायम ठेवले आहे। अँटिग्वाला झालेल्या या सामन्यात ओमानने इंग्लंड समोर अवघ्या 48 धावांचं आव्हान ठेवलं होतं आणि या आव्हानाचा पाठलाग इंग्लंडने 2 विकेट्स गमावत अवघ्या 19 चेंडून म्हणजेच 3.1 षटकातच पूर्ण केला। फुटबॉल सुपरस्टार असला तरी आता लागोपाठ स्पर्धा खेळण्याचं वय राहिलं नाही, त्यामुळे लिओनेल मेस्सीने पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेतून माघार घेतलीय। परिणामी विश्वविजेत्या अर्जेंटिना संघाला मेस्सी शिवाय खेळावे लागणार आहे। मात्र 36 वर्ष वय असलेला मेस्सी 20 जून ते 14 जुलै दरम्यान अमेरिकेत होत असलेल्या कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेत विजेतेपद राखण्यासाठी लढणार आहे आणि त्यानंतरच लगेचच 26 जुलै पासून पॅरिस ऑलिम्पिक सुरू होते आहे। काही दिवसांपूर्वीच जम्मू काश्मीर येथे भाविकांच्या बसवर झालेल्या आतंकवादी हल्ल्याचा निषेध करत उद्धव सेनेकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पत्राद्वारे भारत पाकिस्तान क्रिकेट सामने रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे। भारताने 9 जूनला टी20 विश्वचषकात कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला नमवलं होतं। मात्र स्पर्धेतील पुढील टप्प्यात जर दोन्ही संघ पुन्हा आमने-सामने आले तर हा सामना रद्द करावा अशी मागणी करण्यात आल्याची माहिती उद्धव सेनेचे प्रवक्ते आनंद दुबे यांनी दिली। दुबे यांनी पंतप्रधानांसह केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय क्रीडा मंत्रालय आणि बीसीसीआयलाही हे पत्र पाठवले। भारतीय संघ टी20 वर्ल्ड कप स्पर्धेत सलग 3 विजय मिळवून सुपर 8 मध्ये दाखल झालाय। अ गटातील त्यांचा शेवटचा साखळी सामना 15 जूनला मियामी येथे कॅनडा विरुद्ध होणार आहे आणि या सामन्यात विजयी लय कायम राखण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न असणार आहे। पण या सामन्यानंतर भारतीय संघातील 2 शिलेदार मायदेशात परतणार असल्याचं वृत्त समोर येत आहे। शुभम गिल जो सध्या भारतीय संघासोबत राखीव खेळाडू म्हणून अमेरिकेत आहे, तो भारतात परतणार आहे आणि त्याच्यासोबत दुसरा राखीव खेळाडू आवेश खान हाही मायदेशात परतणार आहे। अमेरिका आणि भारत यांच्याकडून पराभव स्वीकारल्यानंतर पाकिस्तानने कॅनडा विरुद्ध विजय मिळवला, त्यामुळे टी20 विश्वचषक 2024 मधील त्यांचे आव्हान कायम आहे। मात्र आज यजमान अमेरिका आणि आयर्लंड यांच्यात सामना होतो आहे आणि या सामन्यातून पाकिस्तानी संघाचे भवितव्य ठरणार आहे। आजचा सामना अमेरिकेने जिंकल्यास किंवा पावसामुळे रद्द झाल्यास पाकिस्तान विश्वचषकातून बाहेर होईल। मात्र आयर्लंडचा विजय पाकिस्तानला स्पर्धेत जिवंत ठेवू शकतो आणि पाकिस्तानचा साखळी फेरीतील अखेरचा सामना देखील आयर्लंड विरुद्ध होणार आहे। पण त्यासाठी आज आयर्लंडचा विजय पाकिस्तानसाठी गरजेचा आहे।